कायम सकारात्मक विचार करते मी. जर तुम्ही काम करता तशी तुमची एनर्जी वाढते. मी वयाच्या 50शीला 50 पुरणपोळ्या तासाला करायचे. 66 वय झालं आता मी एका तासाला 70 पुरणपोळी करतेच. आणि विश्वासाने काम करणं, इतकं प्रामाणिकपणे काम करूया की परमेश्वराला सुद्धा आपल्या प्रेमात पडावंसं वाटलं पाहिजे. त्यांना दैवी शक्ती आहे म्हणता येईल, स्वामींची शक्ती आहे. हाय हॅलो नमस्कार मंडळी, हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये मी स्नेहा आपलं मनापासून स्वागत करते. तर पर्यटन, भटकंती, विशेष रेसिपी, कोकण ब्लॉग आणि विशेष दिवसाचं औचित्य साधून आपण विशेष मान्यवरांना भेटत असतो. म्हणूनच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर 8 मार्च जागतिक महिला दिन, या दिनानिमित्त समस्त महिला वर्गाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि याच दिवसाचं औचित्य साधून आपण मी उद्योजिका ही सिरीज आपल्या चॅनलवरती सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये आपण अनेक उद्योजिकांना भेटणार आहोत. तर आज ज्या उद्योजिकेला आपण भेटणार आहोत ना, त्यांचं नाव आहे प्रभा शिर्के. खरं तर यांना मी फक्त उद्योजिका नाही म्हणणार, का माहिती आहे? कारण त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वातच खूप वात्सल्य आहे, प्रेम आहे, मातृत्व आहे. तशा गोड व्यक्तिमत्वाला आज आपण भेटणार आहोत. तर माहेर वाशिण हे त्यांचं एक होमस्टे आहे. जेव्हा आपण त्यांच्या माहेर वाशिण या होमस्टेमध्ये येतो ना, तेव्हा खरंच एका मुलीला ते माहेरचं प्रेम मिळतं. आणि म्हणूनच मी सुद्धा आज इथे आलेली आहे हे प्रेम अनुभवण्यासाठी. आणि आज त्यांच्याबरोबर आपण खूप छान गप्पा मारणार आहोत. कदाचित हा व्हिडिओ आपला मोठा होईल, पण मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे नक्की ऐका, कारण इतकं भरभरून त्यांना सांगायचं आहे आणि इतकं भरभरून त्या बोलतात आणि त्यांच्याकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळणार आहे. तर सोबत राहा. माहेर वाशिण ही एक अशी जागा आहे जिथे माहेरपणाचं सुख मिळतं. प्रभा प्रकाश शिर्के यांच्या संकल्पनेने सन 2021 साली साकारलेलं बदलापूर पश्चिम हेंद्रेपाडा अंजलीनगर येथील माहेर वाशिण हे भारतातलं पहिलं माहेरघर ठरलं. इथे येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाला भाकर तुकडा वळण टाकला जातो. छान सुग्रास जेवण वाढून त्याचं आदरातिथ्य केलं जातं. विशेष म्हणजे प्रभाताई इथले पदार्थ स्वतः जातीने लक्ष घालून स्वतः करतात. इकडची पुरणपोळी आणि करंजी हे प्रत्येकाची आवडतीच झालेली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक संकटांचा सामना करत प्रभाताईंनी माहेर वाशिण उभं केलं आणि फुलवलं. आणि हे फुलवत असताना आज त्यांनी अनेक जणांना यातून रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या होमस्टेमध्ये लग्न, बारसं, केळवण, डोहाळे जेवण यांसारखे अनेक कार्यक्रम होतात आणि ते सुद्धा अगदी घरगुती वातावरणामध्ये. प्रभाताईंची ही उत्कृष्ट सेवावृत्ती आणि त्यांच्या कार्यक्षमतेसाठी अनेक ठिकाणी त्यांचं भरभरून कौतुक केलेलं आहे. आणि या स्तुत्य उपक्रमाबद्दल माहेर वाशिणच्या सर्व प्रभाताई यांना अनेक सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केलेला आहे. हल्लीच त्यांना सुप्रीम ह्युमन राईट्स इंटेलिजन्स इंडियातर्फे उल्लेखनीय कार्याबद्दल आणि समाजहितासाठी केलेल्या विशेष योगदानाबद्दल महाराष्ट्र गौरव सन्मान 2025 प्रदान करण्यात आला. अशा या गोड माऊलीला हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलतर्फे मानाचा मुजरा. नमस्कार प्रभा मावशी, आणि हितगुज तुमच्याशी आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आणि सर्वात आधी जागतिक महिला दिनानिमित्त आपणाला खूप खूप शुभेच्छा. माहेर वाशिण या शब्दामध्येच मला वाटतं खरंच खूप मातृत्व आहे, वात्सल्य आहे. ही संकल्पना मुळात तुमच्या मनामध्ये आली कशी? आणि माहेर वाशिण म्हटल्यानंतर असं मी ऐकलंय बऱ्याच जणींकडून की ते खूप छान माहेर वाशिणीचं कोडकौतुक होतं, आदरातिथ्य होतं. ही फार एक वेगळीच कल्पना आहे जी आताच्या काळात हे अगदी कम्प्लिटली वेगळं आहे. तर ही नेमकी संकल्पना नेमकी तुमची काय आहे आणि ही नेमकी तुम्हाला सुचली कशी, थोडक्यात सांगाल का? नमस्कार, मी प्रभा प्रकाश शिर्के, माहेर वाशिण बदलापूर. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. कारण प्रत्येक महिला ही हिरकणी आहे असं माझं मत खरं सांगायचं तर. आणि मी जे सुरू केलं आहे माहेर वाशिण, हा प्रत्येकीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि म्हणूनच मला असं वाटलं की आपण काय देऊ शकतो. आणि आनंद प्रेम तर फुकटच आहे, ते द्यायला काहीच हरकत नाही आहे. आणि हे सुरू करण्यामागे कारण पण सगळ्या तुम्ही महिलाच आहात. कारण मुलुंड ते बदलापूरमधला माझा जो प्रवास आहे त्या सगळ्या प्रवासामध्ये माझ्यासोबत 100% महिलाच होत्या आणि त्यांनीच मला मदत केली. आणि म्हणून हे माहेर वाशिण घडली. आणि त्याकरता मला असं वाटलं की आपण काय देऊ शकतो. तर प्रत्येक महिलेला माहेर देण्याचा माझा प्रयत्न असतो.
आणि खूप आनंद मी देते आणि त्याही मला देतात. आणि म्हणून हा उपक्रम आपण सुरू केला आहे. माहेरवाशीण म्हणजे काय? तर जेव्हा महिला माहेरी येतात, त्या आल्यानंतर त्यांचं ऊन पाण्याने पाय धुतले जातात, भाकर तुकडावरून औक्षण केलं जातं, भाकर तुकडावरून नजर काढल्या जाते, औक्षण केलं जातं. आणि ते करताना प्रत्येक महिलेच्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे हा माझा 4 वर्षातला अनुभव मी आज तुम्हाला सांगते की असं एकही दिवस असा गेला नाही की कुठल्या महिलेच्या डोळ्यामध्ये अश्रू आले नाही. कारण मी जे करताना त्यांची आई त्यांच्यासमोर उभी राहते. तो आनंद मी त्यांना देते. ते आल्यानंतर त्यांचा गरम गरम नाश्ता तयार असतो, मेनू त्यांनी सांगितलेला असतो, त्याच जो मेनू सांगतात, तुम्हाला काय हवं आहे खायला ते मी इथे करते. असं सगळ्या प्रकारचा आनंद, कुठे बसा कुठे उठा, हे सगळं घर त्यांच्या ताब्यात असतं. कोणीही त्यांना इथे बोलणारं नसतं आणि तो आनंद त्या घेत असतात. हा एक वेगळा प्रयत्न माझा कायम असतो की रोज नवीन काहीतरी मला देता आलं पाहिजे. इथे आलं ना खरंच मला सुद्धा ही भावना आली की मी माझ्या जणू काही माहेरी आली आणि तुमचा आदरातिथ्य आता मी अनुभवते. खूप छान वाटतंय. पण मला तुमच्या थोडं बॅकग्राऊंडविषयी माहिती आहे, म्हणूनच हा खरा पर्सनल प्रश्न आहे, पण तरी मला विचारावासा वाटतो की तुमच्या आयुष्यामध्ये बरंचसं दुःख येऊन गेलेलं आहे आणि तरीसुद्धा तुम्ही स्वतःहून स्वतःला बळ दिलं आणि आज माहेरवाशीण आज इथपर्यंत उभा आहे. म्हणजे हे बोलताना मला सुद्धा थोडा आवाज कातरतोय की कसं एखादी व्यक्ती स्वतःला इतकं बळ देते. यामागे काय प्रेरणा आहे तुमची? म्हणजे हे तुम्ही कसं निर्माण केलं? कसं आहे माहिती आहे का, परिस्थिती आली, संघर्ष केला, पण परिस्थितीने माणूस तयार होतो. आणि म्हणजे मी बघितलं की आपल्याला आता हे करायचं आहे. म्हणजे जसे माझे मिस्टर आजारी पडले, सगळी जबाबदारी माझ्यावर आली. अगदी घरी जाऊन स्वयंपाक करण्या इतपत मी त्यावेळेला करत होते, पण मला त्याचं काही वाटलं नाही. कष्ट केल्याने काही होत नाही आणि आपण आपल्या घरासाठी करतो. पण ह्या गेल्या म्हणजे आता लग्नानंतरचंच माझं आयुष्य जे गेलं 20 ते 25 वर्ष माझी गेली, त्याच्यातनं मी बऱ्याचशा गोष्टी शिकले आणि जशी मी संघर्षाला सुरुवात केली, कष्टांना सुरुवात केली, तशी मला प्रेरणा मिळत गेली. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मला म्हणजे जोपर्यंत माझी आई होती तोपर्यंत मला आईने मला पाठिंबा दिला आणि तिची मला साथ होती. माझ्या सगळ्या सख्या ज्या माझ्यासोबत होत्या मैत्रिणी किंवा काही, त्यांनी मला बरंचसं पाठबळ दिलं. एक सुवर्णा जोशी आहे, माझी मोठी बहीण आहे, अशा माझ्या सगळ्या सख्या माझ्यासोबत होत्या. आणि त्यातूनही झालं कसं की माझं आणि माझ्या मिस्टरांचं लव्ह मॅरेज होतं. संगीत शिक्षक होते ते, मी क्लासेस घ्यायचे, पण ते करता करता 9 वर्षांनी आम्हाला बाळ राहिलं आणि त्याच वेळेला 5 महिने मला होते आणि त्याच्यात त्यांना सिव्हिअर हार्ट अटॅक आला. 48 तास ते ICUमध्ये होते, बेशुद्ध होते आणि त्या टेन्शनमध्ये माझं 5 महिन्याचं बाळ गेलं. एक परिस्थिती अशी होती की दोघंही आम्ही एकाच ठिकाणी होतो. नंतर ते 15 दिवसांनी त्यांना घरी आणलं, ते थोडेसे बरे झाले, परंतु सगळी आर्थिक जबाबदारी माझ्यावर आली. त्याच्यानंतर मग मी मुलुंडमधल्या एका सोसायटीमध्ये 10 घरी स्वयंपाक करायचे. घरी जाऊन स्वयंपाक करण्याइतपत, पोळीभाजी करण्याइतपत जी परत संघर्षाला सुरुवात झाली ती म्हणजे थांबलं कुठे ते, तर मुलुंडमध्ये मी माझं स्वतःचं जिम सुरू केलं. म्हणजे कुठून कुठे कलाटणी मिळाली आयुष्याला, त्याच्यामागे संघर्ष आणि कष्ट होते आणि घाबरले नाही मी कष्टाला. सकाळी 5:30 ते रात्री 11 वाजेपर्यंत माझं काम सुरू असायचं. एकीकडे मिस्टरांना सांभाळायचं, असं सगळं सुरू होतं. आणि त्याच्यानंतर मी मुलुंडमध्येच राहून एक महिला स्वयंपाकाचं काम करते काय आणि दुसरीकडे स्वतःचं जिम सुरू करते काय, की सकाळी 5:30 ते रात्री 10 महिलांसाठी चालवलेलं मुलुंडमधील एकमेव फिटनेस सेंटर सोहम फिटनेस सेंटर, असं ते एक 10-12 वर्ष ती काढली. त्याच्यानंतर हा माझा दुसरा प्रवास सुरू झाला की माझे मिस्टर 2011मध्ये गेले. त्याला आता 15 वर्ष पूर्ण होतील, पण त्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये भरपूर तेव्हाही संघर्ष बराच केला आणि कष्टही भरपूर केले. पण म्हणजे मी तर एक सगळ्या महिलांना सांगेन, घाबरायचं नाही. पैसा लागतोच नक्की, पण तो उभा कसा करायचा हे जसं आपण शिकत जातो तसं आपल्या लोकही आपल्यावर विश्वास ठेवत जातात, हे मात्र आहे नक्कीच. मावशी, मी तुम्हाला तर डायरेक्ट मावशीच म्हणते, कारण तुम्ही मला इतक्या जवळच्या वाटतात. आज मी फक्त उद्योजिका म्हणून खरं मी तुमच्याशी आज बोलायला नाही आली या सिरीजमध्ये. मी आज इथे आल्यापासून बघते तुमच्या आदरातिथ्यामध्ये, तुमच्या इकडे वावरण्यामध्ये अनेक जणींची तुम्हाला मदत आहे. म्हणजे केवळ तुम्ही स्वतःला आर्थिक बळ देऊन स्वतःला उभं केलं नाही, तर तुम्ही इतरांना रोजगार देताय आणि तुमच्या हाताखाली या सगळ्या तयार होत आहेत. आणि तुमची इकडची विशेष म्हणजे पुरणपोळी आणि करंजी, त्याची तर मी अगदी फॅन झाली आहे.
काय पुढे म्हणजे हे तुम्ही करत असताना अजून तुमची काही स्वप्न आहे जी मी तुमच्या डोळ्यामध्ये बघते, जी कदाचित पूर्ण झालेली नाही आहेत? काय पुढे तुमचं काही ध्येय आहे? या संदर्भात तुम्हाला काही पुढे करायची इच्छा आहे का आहे? तर प्लीज सांगा. आता हा माहेरवाशीणचा उपक्रम आपला आहे. त्यामध्ये 10 ते 12 महिलांना आता आपण रोजगार दिलेला आहे. आणि असे बरेच काही आहेत की आता जिथे रोज खरेदी होते, एक भाजीवाला आहे, काही रिक्षा चालक आहेत, आम्हाला रिक्षा फिरायला लागतात, त्यांना आपण रोजगार दिलेला आहे. म्हणजे असे किती जण सांगू शकतो की ह्या माहेरवाशीणच्या उपक्रमातून आपण बऱ्याच जणांना रोजगार दिला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझी पुरणपोळी आणि करंजी तर माझी लक्ष्मी, खरं सांगायचं तर ती तर मी माहेरवाशिणींना रोज खाऊ घालते. त्यांचा कुठलाही मेनू असला तरी माझी करंजी पुरणपोळी त्यांच्या पानात असतेच. आणि गेले 30 वर्ष करंजी पुरणपोळी मी करते. कॅनडापासून ते अमेरिकेपर्यंत माझ्या करंज्या आणि पुरणपोळ्या जातात दिवाळीमध्ये. अरे वा. एवढी आमच्या करंजी पुरणपोळीला मागणी आहे. आणि माझ्याकडे येणाऱ्या आता ह्या ज्या काम करतात महिला, त्यांना माझा शिकवण्याचा खूप प्रयत्न असतो की तुम्ही हे सगळं करा. कारण खरोखर मी सांगते, करंजी आणि पुरणपोळीची मी एक छोटी फॅक्टरीसुद्धा उघडू शकते. इतक्या प्रमाणात आपल्याला माझ्याकडे मागणी आहे. आणि कितीतरी रोजगारांना अजूनही आपण महिलांना रोजगार देऊ शकतो. आणि ते तर मी फुकट शिकवीन. खरंच, फक्त आवडीने करा तुम्ही. काम खूप आहे माझ्याकडे खरंच. आणि आनंदाचं काम आहे, घरात बसून काम आहे, काय करायला हरकत आहे. मनापासून शिकलं तर सगळ्या गोष्टी येतात. कोणीच आईच्या पोटातनं शिकून येत नाही, बरोबर. आवड पाहिजे तर आपण सगळं करू शकतो. आणि आजही मी वयाच्या 66व्या वर्षी एका तासाला 70 पुरणपोळी करते. एका तासाला 50 पुरणपोळी माझी करंजी आजही होते. एका तासामध्ये 50 उकडीचे मोदक अगदी कळीचे आजही होतात. ग्रेट. बुकिंग मी घेते, मार्केटिंग मी करते, डीमार्टला मी जाते, महिलांच्या सोबत फिरायला मी असते. इथे 100% महिलांबरोबर मी हजर असते. हे सगळं वयाच्या 66व्या वर्षी जर मला जमतं, तुम्हाला का जमत नाही? पॉझिटिव्ह राहा, सकारात्मक विचार करा, सगळं येईल. तयारी ठेवा मनाची, खंबीर राहा, एवढंच मी सांगेन. आणखीन दुसरं एक ध्येय माझं असं आहे की आता पुढे ध्येय कधीच थांबणार नाहीत माझी. स्वप्न आणि ध्येय दोन्हीमध्ये फरक असतो. स्वप्न आपल्यासाठी असतात, ध्येय दुसऱ्यांसाठी असतात. आता पुढचं माझं ध्येय असं आहे की सिनियर सिटीजनसाठी मला खरंच काहीतरी करायचं आहे. आणि आत्ता एक छोटीशी जमीन आपण घेतलेली आहे सगळ्यांच्या संमतीने. म्हणजे त्याच्यामध्ये स्मिता लोंढे आहेत, उमा अय्यर आहे, अशा काही ठराविक महिलांनी मदत करून आपण सगळ्यांनी एक छोटी जमीन घेतली. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की सिनियरसाठी काहीतरी असं करावं की खरोखर कोणाला 10 दिवस येऊन राहायचं आहे माझ्याकडे. प्रत्येक वेळेला अमेरिकाच हवी आणि हॉटेल हवं असं बिलकुल नाही. आपल्याला कुठे माहेरी जायचं आहे का, चला बदलापूरला, असं म्हटलं पाहिजे. 8 दिवस येऊन राहा, 10 दिवस येऊन. आजी आजोबा असतील किंवा एकट्या आजी असतील, त्यांना आपण सांभाळू, माझ्यासोबत राहतील, मी त्यांच्यासोबत 24 तास तिथे असणार आहे. खाणं पिणं, मजा मस्ती, फिरणं, गप्पा मारणं, हे तर औषध आहे. आज आत्ता काळाची गरज आहे की समोरच्याचं म्हणणं ऐकून घेणं, त्यांच्या मनात काय आहे. हल्ली घरामध्ये आपण बघतो की पूर्वी तर 10 बाय 10च्या खोलीमध्ये बघा रक्षाबंधन व्हायचं, भाऊबीज व्हायची. आता तसं काहीच राहिलेलं नाही आहे. घरं मोठी झालीत पण तुम्हाला वेळ देता येत नाही कोणाला. आणि आत्ता सगळ्यात मोठा प्रश्न तर वयस्कर मंडळी खरोखर एकटी पडलीत. त्यांच्यासाठी मला काही करता आलं तर स्वामींकडे म्हणजे रोज प्रार्थना असते की असं काहीतरी माझ्याकडनं करून घ्या की आपण 100 जणांना नाही सुखी करू शकत, 10 जणांचा विचार करू शकतो. नक्कीच त्याचं ते एक माझं ध्येय आहे की वयोवृद्धांसाठी मला खरंच काहीतरी करायचं आहे मनापासून. त्यासाठी तुमचा आनंद. हो, आनंदवन असं विचार आहे मनामध्ये की जागा तर आहेच आपल्याकडे, तर एक छोटी घरं बांधायची तिथे. आणि तिथे त्यांनी एक 10 दिवस 8 दिवस येऊन छान राहावं. आम्ही तिथे असणार, जेवणखाण त्यांना तिथेच मिळेल, आवडीचा मेनू त्यांना तिथे मिळेल. काय खायचं हे खायचं देऊ आम्ही करू, का नाही, काय लागतं इतकं ठेवलं आहे. म्हणजे हॉटेल नाही, आनंदवन असं त्याचं नाव असेल. छान. अरे वा, खूप छान. हो, आणि माझ्या आईचं नाव यमुना होतं, त्याच्यामुळे यमुना बाग असं सुद्धा मी नाव देईन खरं सांगायचं तर. असं पुढचं एक छान ध्येय आहे माझं. असं मस्त सोहळे होतात इथे, लग्न पण झाली त्या घरात. अच्छा. करोनामध्ये 2 लग्न झाली माझ्या घरात. 25च माणसांचं होतं, शाही लग्न केली. सगळे वाढदिवस होतात, सगळे सोहळे म्हणजे 61, 75 पंचपक्वानाने पानं सजवतो, केळवण होतात. त्याच्यातही तुम्ही सांगाल तो मेनू असतो. हळद, इथे हळदीचा प्रोग्राम झालेला आहे. अगदी साखरपुड्यापासून ते डोहाळ्या जेवणापासून ते बाळाच्या बारशापासून सगळं आम्ही करतो. आणि ते करण्यासाठी अगदी बाहेरनं 10 महिलांना काम करतात असं बिलकुल नाही. रोज ज्या महिला इथे काम करतात त्याच महिलांच्या सोबतीने मी हे सगळं करते. आणि हे सगळे करण्यासाठी आम्ही कुठलाही कोर्स केलेला नाही, दिवसेंदिवस शिकत गेलो कारण आवड होती. नाही काही नाही,
अजिबात नाही. 50 माणसांचा स्वयंपाक करायचा आहे, हो करूया ना. माझं लगेच मार्केटिंग असतं, इतकं नाही इतकं नाही. सहजरित्या स्वामी करून घेतात. कारण जेव्हा आपण दुसऱ्यासाठी जगतो ना, तेव्हा परमेश्वर आपल्यासोबत असतो. हा माझं स्वतःचं उदाहरण तुम्हा सगळ्यांसमोर आहे. हो, खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. काय नाही की नाही? हे खरंच खूप छान वाटतं. म्हणजे मी तुमच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पण पाहिलं आहे की अगदी केळवण, बारसं सगळं तुम्ही आनंदाने करता, जसं तुम्ही म्हणालात तसं. आणि खरी गोष्ट आहे, म्हणजे आनंदाने हे सगळं करवून घेणं हे सुद्धा कधी-कधी मुश्किल होतं. अशा वेळी तुमच्याकडे आम्ही नक्कीच येऊ शकतो आणि खूप छान पद्धतीने हे कार्यक्रम होतील. मला ना खरंच तुमच्या एनर्जीबद्दल आता उत्सुकता आहे, की वयाच्या 66व्या वर्षी इतकं खंबीरपणे तुम्ही उभ्या आहात, इतकं छान बोलताय. मी आल्यापासून बघते तुम्ही ज्या पद्धतीने वावरताय. अगदी 50-60 कितीही महिला आला तरी तुमचा उत्साह तितकाच असतो. कसं काय जमतं बरं तुम्हाला हे सगळं? खरं सांगू का, जेवढ्या महिला माझं स्टेटस बघतात त्या प्रत्येक महिला मला प्रश्न टाकतात की एवढी एनर्जी तुमच्याकडनं येते कुठून? खरंच आहे, अगदी माझ्या मनातलं आहे. तर काय माहिती का, रोज आपण इतक्या महिलांना मी आनंद देते, प्रेम देते, आणि त्या जेव्हा माझ्याकडनं जातात त्यांचे अभिप्राय येतात. आणि काय माहिती आहे का, पाठीवर कौतुकाची थाप पडली ना तर आपल्याला काम करायला बळ येतं. आणि हे रोज होतं आहे. महिन्यातले 25 दिवस तरी हे असेच जातात माझे. आता उद्या येणार आहेत, मग यांच्यासाठी कुठली साडी नेसायची, आजची साडी उद्या रिपीट करत नाही मी, अजिबात नाही. मग हा ग्रुप मग कुठला सरा सिनियर सिटीजन आहेत का वयोवृद्ध, मग त्यांच्यासाठी छान लाईट कलर घेऊया. तुमच्यासारखे आले की मग त्यांच्यासाठी डार्क कलर घेऊया, मग छान नटूया. अशी आणि माझं तयार होणंसुद्धा उठल्याबरोबर आधी करंजी पुरणपोळी असते तुमच्या सगळ्यांसाठी. 9 वाजता त्या यायच्या आधी माझं 5 मिनिटात अगोदरच साडी बिडी काढून म्हणजे तयार होणं असतं. म्हणजे खूप वेळ लागतो वगैरे असं बिलकुल नाही. अचानक मी कलर ठरवते. कारण म्हणजे असं काही कारण काय माहिती आहे का, त्याचं कारण आहे की मी स्वतः शिकत गेले की कायम सकारात्मक विचार करते मी. आणि आपणच आपल्याला आता आपण आपलं तयार व्हायचं असतं. कोणी आपल्याला म्हणणार नाही की तू उठ आणि नाही, आपणच तयार होऊया ना, काय फरक पडतो. जेवढा तुम्ही सकारात्मक विचार करा आणि एवढी एनर्जी, जसं तुम्ही काम करता तशी तुमची एनर्जी वाढते. मी वयाच्या 50शीला 50 पुरणपोळ्या तासाला करायचे. वयाची 60 आली तेव्हा 60 करायला लागले. 66 वय झालं, आता मी एका तासाला 70 पुरणपोळी करतेच. मग ही एवढी एनर्जी कोणाकडनं येते, तर तुमच्या सगळ्यांकडनंच येते. कारण जेवढं आपण प्रेम देतो ना तेवढं मिळते रोज. आणि ते एवढे सुंदर सुंदर अभिप्राय वाचून इतकं छान छान म्हणजे मला बोलल्या जातं, ते ऐकल्यानंतर आणि असं खूप वाटतं, अरे नाही खरंच उभारी येते त्याने. आणि मी सांगेन म्हणजे मला असं वाटतं की जेवढा पॉझिटिव्ह राहतो ना त्याचा फरक नक्की आपल्या स्वतःवर येतो. हे मंत्र अगदी नक्की सकारात्मक राहा, खरं मूळ मंत्र, खरं तसंच राहायला पाहिजे आपण. आणि मी कसं करू, काय करू असे प्रश्न, आणि माझ्याकडे निगेटिव्हिटीला थारा नाही, हे जमणार नाही असा प्रश्न माझ्याकडे कधीच नसतो, कधीच नाही. पण मी पाहिलंय तुमच्या व्हिडिओजमध्ये की ढसाढसा रडणाऱ्या सुद्धा अनेक माहेरवाशिणी आहेत. हो आहेत आहेत, हो आहेत. म्हणजे काय एवढी तुमची जादू आहे की त्या निघताना एवढ्या डोळ्यात पाणी आणतात. मुलाला जन्म न देता स्वामींनी मला आईची भूमिका दिली. माझं मातृत्व बाहेर पडतंच तुम्ही सगळ्या आल्यानंतर. मी प्रत्येक मुलीमध्ये माझी मुलगी बघते, अरे खरंच ती माझी मुलगी, अरे खरंच ती माझी मुलगी. आणि ते मातृत्व माझं बाहेर पडतंच. त्याच्यामुळे समोरच्याला माझ्याशी बोला असं वाटतं. कारण तेवढ्याच तन्मयतेने, प्रेमाने या माहेरवाशींमध्ये सगळी सेवा त्यांना आम्ही देतो. माझ्यासोबत सगळ्या काम करणाऱ्या पण तशाच वागतात सगळ्या. कधी कोणी अगदी साधं, आम्हाला गरम पाणी मिळेल का, आम्हाला कोरा चहा मिळेल का, मला कॉफी हवी, हो देते ना, हो देते ना, असा प्रत्येकीचा शब्द असतो. हे प्रेम, कारण मी आज त्यांची आई होऊनच राहते. त्या माझ्या मुलीच आहेत, तेव्हा त्या तयार होतील ना. आईकडनंच तर मुली शिकतात ना, त्या माझ्याकडनं शिकतात. त्याच्यामुळे एनर्जी आपण आपलीच टिकवायची असते. रोज नव्याने आपण आपलं तयार व्हायला हवं. काहीतरी मी म्हणते मन मोकळं करता तसं कपाटही मोकळं करा. रोज साड्या नेसा, काय फरक पडतो. मला जमत नाही, मला मी कसं असं नको असं मला वाटतं खरं सांगायचं. स्वतःसाठी हां नक्कीच, हां आपणच आपल्याला म्हणूया किती छान दिसते, कोणी कशाला म्हणायला पाहिजे. आनंदी राहिलं तर घरामध्ये अख्खं घर स्त्रीवर अवलंबून असते की नाही. मग ती जेवढी पॉझिटिव्ह राहील तेवढं घर सुद्धा पॉझिटिव्ह राहतं. आणि वास्तुपुरुष सुद्धा तथास्तु म्हणतो, हे खरं आहे. आणि ज्या घरामध्ये महिलांचा हसण्याचा आणि बांगड्यांचा आवाज येतो ते घर आनंदी असतं.
इथे सगळं तसंच असतं नेहमी. कायम हसण्याचे खेळण्याचे आवाज असतात या घरामध्ये. किती म्हणजे इथे आल्यानंतर महिला किती मोकळ्या होतात ना, खरंच. मनातलं दुःख सगळं सहन करून आणि इथनं जाताना आनंदाचं वाण घेऊन जातात, एनर्जी घेऊन जातात आणि जेवढं देऊ तेवढं मिळतं. मावशी, ह्या सिरीजमध्ये ना एक प्रश्न मी कॉमन विचारते अगदी प्रत्येक स्त्रीला, की आजची स्त्री ही सुपर वुमन आहे का? मला तुमच्याकडे बघून असं वाटतं सुपर डुपर वुमन आहे. इतक्या तुम्ही पटकन या सगळ्या गोष्टी करताना आणि त्याचा जरासुद्धा क्षीण तुमच्या चेहऱ्यावरती दिसत नाही, कारण ते इतकं आनंदाने सगळं करत असता. आजच्या स्त्रीला या महिला दिनानिमित्त तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? मी तर असं सांगेन की प्रत्येक महिला ही सुपर वुमन आहेच, प्रश्नच येत नाही. आणि जिथे मुलाला जन्म देते ना, तिथेच विषय संपला. सगळी नाती ती तुम्हाला तयार करून देते, तिथेच ती पहिली सुपर वुमन आहे. दुसरी गोष्ट, अगदी विमान चालवण्यापासून ते रिक्षा चालवण्यापर्यंत आज महिला उतरलेली आहे. म्हणजे आणखीन काय अपेक्षा करायची तिच्याकडनं? आणि मी तर म्हणे प्रत्येक महिला हिरकणी आणि प्रत्येक महिलेला माझा सेल्यूट आहे, खरंच. त्याच्याबद्दल काही वादच नाही. आणि खंबीर राहा. प्रसंग येतात, संकट येतात. माझ्या हातात एकही रुपया नसता, हातात नसताना आज आपण एवढं सगळं उभं केलं. त्याच्यामागे प्रचंड कष्ट आहेत, संघर्ष आहेत आणि विश्वासाने काम करणं. इतकं प्रामाणिकपणे काम करूया की परमेश्वराला सुद्धा आपल्या प्रेमात पडावं असं वाटलं पाहिजे. आणि परमेश्वराच्या रूपातच मला माणसं मदत करतात, हे सगळ्यात मेन. लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवावा तसं आपण काम केलं पाहिजे. उगाच हे उभं नाही राहिलं. आणि दुसऱ्याचं सुख बघण्याचं सामर्थ्य ठेवा. देवाची पूजा पण नका करू, पण कोणाचा आत्मा दुखवू नका. नंतर क्षमा मागण्यात अर्थ नसतो. हे नकळतपणे हे मी अगदी आवर्जून सगळ्यांना सांगेन. प्रत्येक महिलेला माझा संदेश असेल. आणि घाबरू नका, कायम सकारात्मक विचार करा. इथे आलं संपलं, इथे येऊच देऊ नका. एक काही औषधाची गोळी लागणार नाही. बघा तुम्ही, इतकं स्ट्रॉंग आपण आपल्याला करायलाच हवं. आणि होतं का नाही होणार? आणि समोरचा नाही बदललं तर आपण बदलूया. आपल्यासाठी किती चांगलं असतं ते. खूप महत्त्वाचं हे नाही का वाटत की आपणच बदलायचं ना, प्रश्नच मिटतो सगळा. आणि असं रोज उठल्यानंतर म्हणायचं नाही आज आपला दिवस छान गेला पाहिजे, हे आपल्याच हातात आहे. असं प्रत्येक महिलेने उठल्याबरोबर असं म्हणजे देवाकडे जेव्हा आपण स्वामींकडे उभं राहतो तेव्हा स्वामींकडे मागायची गरज नाही. स्वामी न मागता कोणाला देतात. की मी म्हणलं ना, परमेश्वरा ऑनलाईन असतो नेहमी, स्वामी नेहमी ऑनलाईन असतात, हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यामुळे परमेश्वराकडे मागताना सुद्धा नेहमी दुसऱ्यासाठी मागा, तुम्हाला काहीच कमी नाही पडणार. हे माझं स्वतःचं उदाहरण आहे. मी स्वामींशी बोलते, मला मागायची गरज, कारण मी स्वामींना माहिती आहे मी माझ्यासाठी काहीच मागणार नाही. दुसऱ्यासाठी हे जगण्यातला आनंद काय आहे हा मी रोज अनुभवते. आणि ह्या जगात आपण आलो आहे ना, तर ह्या समाजाचं आपण थोडं देणं लागतो नक्कीच. हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. आता माझा हा उपक्रम चाललेला आहे, हा नुसता पैसा कमवणं हा हेतू बिलकुल नाही आहे. ही सगळी येते ती मला मदतच येते. म्हणजे तुम्ही जरी पैसे भरून इथे येत असाल, माहेर पण घेत असाल, पण ती आम्हाला मदतच समजतो. कारण त्या मदतीवर आज 10 जणांचं पोट भरल्या जाते. पुढचे ध्येय त्याच्यातनंच आपले सुटणार आहेत, हे पण आहे. आणि मला स्वतःला म्हणाल तर मला फिरायची आवड नाही, मला खरेदीची आवड नाही, मला खाण्याचा शौक नाही. मी दुसऱ्यांना सगळं देते. आणि माझ्या बँक अकाउंटमध्ये एकही रुपयाची FD तुम्हाला दिसणार नाही, कालही नाही, आजही नाही आणि उद्याही नसणार आहे. आणि मला त्याची भीती वाटत नाही, कारण मला शेवटपर्यंत एक भाकरीच लागणार आहे. हा माझा आत्मविश्वास सांगतो. बरोबर. लोकांना भीती वाटते, अरे बापरे आता बँकेत पैसे नाही, आपण ना काही झालं तर. अरे निगेटिव्ह विचारच करू नका तुम्ही. काही झालं तर कशाला, काही होणारच नाही एवढं खात्रीशीर आपण आपल्याला तयार करूया. आणि शरीराला लाडवून नाही ठेवायचं कधी. पाय दुखतात दुखू देत, हरकत नाही, थांबतील आपोआप. झोप आलीच पाहिजे, काय येत नाही, गोळी घेतल्याशिवाय झोप येत नाही, अशी सवय लावू नका. नाही लावायची सवय. बघा तुम्ही 8 दिवस ट्राय करून बघा, 9व्या दिवशी मला फोन करून सांगा तुम्ही म्हणलात ते बरोबर होतं ते. कारण मी तसं करते. जेव्हा समोरच्याला आपण सल्ला देतो तेव्हा तो सल्ला आपण स्वतः आधी तसं करायचं असतं. त्याच्याशिवाय आपण समोरच्याला नुसता सल्ला देण्यात काहीच अर्थ नसतो. असं पण आहे ना. त्याच्यामुळे आनंदी राहायचं, छान राहायचं. आणि आनंद प्रेम तर फुकट आहे, ते द्यायला काय हरकत आहे. तोच हल्ली मिळत नाही, हो की नाही. मग त्याच्यामुळे खूप खूप शुभेच्छा महिला दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून.
छान राहा, स्ट्रॉंग राहा, मस्त. प्रभावाशी मगाशी तुम्ही म्हणालात की माहेरवाशीण हे सगळ्या महिलांच्या मदतीने झालंय. तर तुम्हीच ओळख करून द्या की ह्या तुम्हाला कशा मदतनीस आहेत. प्रश्न अगदी बरोबर आहे. माहेरवशीण म्हणून मी असले तरी माहेरवशिणी खरं तर ह्याच आहेत. कारण ह्यांच्यामुळे आज मी उभी आहे. ही मेघना ही इथेच राहते, परंतु रांगोळी, मेहंदी एक नंबर. हे कुठल्याही क्षणी मेघनाला फोन केला की मेघना रांगोळी काढायची म्हणली की नुसती एवढीशी साधी रांगोळी ती कधीच काढत नाही. तिच्या मनासारखी रांगोळी झाल्याशिवाय ती कधीच इथनं पूर्ण होत नाही. मेहंदीमध्ये सुद्धा सुरुवातीलाच आम्ही महिलांना मेहंदी ठेवायचो, त्याच्यात तिचा हात. आणि बाकीसुद्धा म्हणाल तर अगदी खूप गर्दी आज आहे मेघना, येशील का? हो येते ना. काही वेळेला तर मला तिला सांगायला पण लागत नाही. अशा या मदतनीस म्हणजे खरं तर मी म्हटलं ना की मीच आईच्या भूमिकेत उभी आहे. म्हणजे मुली आईला कशी मदत करू शकतात ते ह्या करतात. म्हणजे मदतनीससुद्धा शब्द मला आवडतच नाही, मुलीच म्हणायला लागेल. रुपाली आज 3 वर्ष माझ्याकडे आहे. पडेल ते काम म्हणजे कपाळावर कुठलंही काम करताना आढी नाही येत नाही. म्हणजे मी ते प्रेम देते त्यांना, पण त्याही मला प्रेम देतातच ना. त्याच्याशिवाय हे घडणारच नाही. आणि मला तरी पूर्ण खात्री आहे की त्या इथून जाणारच नाहीत. स्वामींकडे हे करते की म्हणजे माझ्याकडनं यांच्यासाठी खूप चांगलं काहीतरी होऊ दे, ह्यांच्या सगळ्या अडचणी माझ्याकडनं सुटू देत. खरंच म्हणजे लताताई पण आता खरं हव्या त्या वय वर्ष 70 आहेत, पण खूप छान काम करतात. त्या खूप छान काम करतात. म्हणजे काही माणसांना विसरू शकत नाही आपण म्हणतो. सुरेखा पण झाली. आणि निलिमाचा तर प्रश्न काय सांगू आता. निलिमाला मी सांगितलं होतं, निलिमा मला कोणीतरी छान बघ तुझ्यासारखी काम. ती सहवास वृद्धाश्रमामध्ये असिस्टंट म्हणूनच काम करायची ती ऑफिसमध्ये. माझं सहवासला मी टायप आहे, कायम त्या सहवास वृद्धाश्रमामध्ये मी जाते. आणि नंतर थोडे दिवस गेल्यानंतर मग मी नाही का चालणार तुम्हाला. म्हणलं बापरे मला का नाही चालणार, पण तिथे प्रश्न येईल नाही म्हणे, मी सांगेन त्यांना. आणि अजून एकही महिना पूर्ण नाही झाला, A to Z काम करते ती सगळं. म्हणजे पडेल ते दिसेल ते काम करायचं, दिसेल ते. म्हणजे हे मी कसं करू काय करू असं बिलकुल नाही. म्हणजे आत्ता तर नवीन नवीन असूनसुद्धा तिने म्हणजे आत्तापर्यंत असं झालंच नव्हतं की कोणी ग्रुप सांभाळला. फार्मसवर तिने 2 ग्रुप इतके सुंदर हँडल केले की त्यांच्याकडनं मला अभिप्राय आला की तुमची उणीव भासू नाही दिली तिने. म्हणजे आणखीन काय हवंय. याला आपण प्रेमच म्हणतो. आणि मेघनासुद्धा शिकलेली, तिने पण छान नोकरी केलेली, पण असं काम करताना विचारच करत नाहीत की आम्ही हे का करायचं. म्हणजे ह्याला नातंच म्हणतात ना. ह्याला आपण असं म्हणू शकत नाही की आपल्या घरात जसं करतो तसंच. म्हणून म्हटलं ना, नाती जाणवली पाहिजेत की माझं प्रेम पण तुम्हाला कळायला हवं. हिला थोडीशी ओरडते, पण तिला त्याचं काही ती माहिती तिला की माझं ओरडणं कसं असतं. खूप छान सगळ्या सहचारिणी आहेत माझ्या, अजूनही बऱ्याच आहेत खरं तर. सगळ्यांचे अभिप्राय तुम्हाला मिळाले असते तर मला एवढा आनंद झाला असता. एक मंदार आहे, दुसरा ललित आहे, दिशा आहे, सुरेखा आहे, गावण आणि भाकरी करणाऱ्या ताई आहेत की 100-100, 200 गावण आम्हाला ते घरपोच करतात. भाकरी लागल्या एक फोन केला की आम्हाला घरापर्यंत. आणि काय पाहिजे. म्हणून तर माहेरवशीण आज उभी आहे ना. आणि मी जे प्रेम देते ते ह्याही बघतात, म्हणून ह्या चुकीचं वागूच शकणार नाही. कारण आईकडनंच आपण शिकतो. मला काय हवंय त्यांना कळतंय. हा मोठा फरक आहे. म्हणजे सांगायला लागत नाही. आईला मुलीला सांगायला लागतं का. आईचं बघून मुली तयार होतात, तसंच तयार होतात ना. त्याच्यामुळे सगळ्यांचं भवितव्य स्वामींनी माझ्याकडनं इतकं छान करून घ्यावं हे माझं ध्येय. स्वप्न म्हणण्यापेक्षा ध्येय. मी तर पहिल्यापासून त्यांना काकी म्हणून हाक मारते. मॅडम वगैरे तर आजपर्यंत कधी बोललीच नाही आहे, कारण आमचं नातंच आम्ही शेजारीच आहोत. मी इथेच राहणारी आहे, सोसायटी आमची एकच आहे. त्या माहेरवशीण म्हणून आज त्या खूप पुढे गेल्या आहेत आणि असंच त्यांनी पुढे जावं अशीच इच्छा आहे. त्यांनी आज आम्हाला इथे 3 वर्ष झाली मी इथे आहे, मेहंदी काढायला, रांगोळी काढायला आम्हाला एक चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे त्यांनी. माझ्यासोबत आता दिशा वगैरे असते, आम्ही ज्वेलरीचे वगैरे स्टॉल लावतो. म्हणजे खूप मदत आहे त्यांच्याकडून आम्हाला आणि आम्ही पण तसंच त्यांच्याबरोबर राहतो. बस. माहेरवशीण नावातच प्रेम आहे, आपुलकी आहे. हे नावात आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा जे कोणी प्रभाताईला जसं मी त्यांना मॅडम म्हणते भेटतात, तर त्यांच्यात एवढा हळवेपणा आणि एवढं म्हणजे त्यांचं मन इतकं कोमल आहे ना की कोणाचं दुःख बघितलं ना, मी आजपर्यंत असा व्यक्ती नाही बघितला किंवा अशी स्त्रीने बघितले की त्यांच्या डोळ्यात पटकन पाणी येतं. आणि मी बाबा गेल्यापासून मी 10-12 वर्षात मला देखील रडणं हे माहिती नव्हतं, कारण कणखर राहणं मला गरजेचं होतं. पण इथे आल्यापासून
ह्यांचं रडणं बघून आहे ना, मी क्षणाक्षणाला मला रडायला येतं. कारण का, तर त्यांना कोणाचंही दुःख बघितलं ना लगेच हळू येऊन रडतात. म्हणजे एवढं, म्हणजे नुसतंच माहेरवाशी नावच नाही, पण त्या तशाच आहेत. जे कोणी त्यांच्याकडे येतात ना, त्यात तेवढ्याच प्रेमाने आई, जसं आई करते मुलीसाठी, ते सर्व ते काही करतात. करायचं म्हणून नाही करतात, त्या मनापासून करतात. हे महत्त्वाचं आहे आणि त्या तसं करतातच. आता देखील बघा ना, त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. काल तर त्या एवढ्या रडल्या असतील की मला सांगावं लागलं त्यांना की उद्या यूट्यूबचा तुमचा इंटरव्ह्यू आहे, प्लीज नका रडू. पण त्या कालपासून अशाच आहेत, रडत आहेत. का, तर काल ज्या बायका आल्या त्या 25, त्या इतक्या हे झाल्या होत्या ना आई म्हणून त्यांना, आणि मिठी मारून मी रडत होत्या खरं तर. कारण इथे आलेले प्रत्येक स्त्री आपलं मन मोकळं करते आणि त्यांना ते फील झालं, पण ते फील होण्यासाठी ते फील ह्यांनी करून दिलं. त्यामुळे, आणि त्यांच्याकडे जी कला आहे, हे तर जाऊ दे, हे तर माहेरची, पण त्या अर्ध्या तासात 50 पोळ्या करतात आणि 20 मिनिटामध्ये 60-65 मोदक करतात. ही गोष्ट मी आत्तापर्यंत कोणात बघितली नाही. ती त्यांच्या, माझ्या मॅडम आहेत म्हणून बोलायचं म्हणून नाही, हे मला स्वतःला देखील, आणि मी त्यांना म्हणते मला तुमच्याकडनं शिकायचं आहे. तर फास्ट करतात. बाकी जेवण बिवण करायला ताई तर आहे, सगळं आहेत, पण पोळी करणं आणि मोदक आणि करंजी, करंजी तर हा सब्जेक्टच वेगळा आहे. करंजी कोणी खाल्ली, आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना वाढली आहे ते म्हणतात करंजी अशी खाल्लीच नाही, आणि अशी करंजी मी देखील पहिल्यांदाच खाल्ली आहे. अशी करंजी कोणी बनवणं पण शक्य नाही. का, तर करंजी बनवणं काही आणि पोळ्या बनवणं, मोदक काही गोष्ट खूप हे नाही आहे, पण त्या आपल्यापणाने प्रेम ओतून करतात, ते महत्त्वाचं आहे. त्या येणाऱ्या त्यांच्याच लक्षात राहतं की अरे आज एवढी लोक येणार, तेवढ्या पोळ्या कर, आणि त्या पहाटे 3:30ला शक्य नाही उठतात त्या आणि पीठ मळतात. जाग कशी येते मला यांना कळत नाही. मध्येच उठून येतात आणि अरे मला हे करायचं. रात्री झोपायच्या आधी 12ला येतात, पीठ काढून ठेवतात की नाही मला उद्यासाठी हे करायचंय. बापरे, एवढं शक्य नाही. आवड असली तरी माणूस कुठे ना कुठे कंटाळतो करायला, ओके, थकतो, पण त्यांना कधीच थकताना बघितलं नाही. त्या सकाळी पहाटे 3:30ला उठून 4ला उठून त्या बायका दिवसभर आल्या, संध्याकाळ पण मागे लागलेले असतात. माझे पाय दुखायला लागतात मध्ये मध्ये, मला पण ह्या उभ्या असतात ना, तर मला लाज वाटते, मी कशी बसू. रिअली नाही, फरकच प्रश्न पडतो. कारण आपल्या एवढ्या मोठ्या आहेत, त्या रात्रभर एवढं करून दिवसभर उभ्या राहतात, बायकांना आपल्यापेक्षा जास्त अटेंड करतायत. कारण, आणि तेही स्माईल ठेवून चेहऱ्यावर. देवी शक्ती आहे म्हणता येईल, स्वामींची शक्ती आहे, कारण त्याही स्वामी भक्त आहे आणि मीही स्वामी भक्त आहे. ते स्वामींची शक्ती आहे त्यांच्याकडे, आणि त्यांचं ते प्रेम आहे आईसाठी, जे मुलीसाठी जे करते आई, ते आहे. प्रभा मावशी, खरंच हे तुमचं प्रेम आहे, म्हणून आज तुमच्याबद्दल एवढ्या जणी भरभरून बोलत होत्या. मगाशी तुम्ही आनंदवन वृद्धाश्रमाचा सुद्धा उल्लेख केला, त्या संदर्भात तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? सुरुवात तर इथून माहेरवाशीण इथून झालेलीच आहे खरं तर, की आपण आता एक नवीन सुरू केलेलं, 1 वर्ष झालं की कोणाला बाहेरगावी जायचं असेल कुटुंबाला आणि वयोवृद्ध घरात असतील, त्यांना प्रवास झेपत नसेल, मग त्यांना कुठे ठेवायचं, तर आम्ही सांभाळतो. 8 दिवस, 10 दिवस, 15 दिवस असं ऑलरेडी इथून सुरुवात झालेलीच आहे. आणि इथे सुद्धा आता परत आम्ही जर नवीन माहेरवाशीण सुरू केले, तिथे ते सगळं सुरू झाल्यानंतर ह्या बंगल्यामध्ये सुद्धा कोणाला 10 दिवस, 15 दिवस, महिनाभर येऊन राहायचं असेल, आजी आजोबा असतील, एकट्या आजी असतील, तर त्या मला संपर्क करू शकतात. त्यांचं सगळं खाणं पिणं राहणं सगळी व्यवस्था आपल्याकडे आहे. आणि दुसरी गोष्ट, आनंदवन माझं जे आहे स्वप्न, त्याची सुरुवात खरं तर आधीच म्हणजे झालेली आहे, की स्मिता लोंढे आणि सतीश लोंढे हे मुलुंडचे आहेत रहिवासी. स्मिता माझी मैत्रीण आहे, गेले 30 वर्ष मला ती ओळखते. तर तिला जसं कळलं की हा माझा उपक्रम मी सुरू केलेला आहे, तेव्हा त्या दोघांनी मदतीचा हात पुढे केला आणि म्हणाले की आपण खरंच काहीतरी वेगळं असं करूया, की आम्हाला तुझ्यासोबत काम करायला प्रभा आवडेल, तुला मदत करायला आम्हाला आवडेल. तसे ते मदतीचे हात पुढे आले. आणि त्यांचा नंबर, आणि अलकाताई देशपांडे, मी सहवास वृद्धाश्रमाला टायप आहे, बदलापूरमध्ये सहवास वृद्धाश्रम आहे, मला तिथे कायम जायला आवडतं. आणि मी सतत तिथे जाण्याने माझी आणि अलकाताईंची भेट झाली. त्यांनी मला ओळखलं, त्यांनी आधी मला ओळखलं, खरं सांगायचं तर मी नंतर त्यांना ओळखलं. हा मोठा आहे. आणि त्यांनी आता निर्णय घेतला की प्रभाती मलाही तुमच्यासोबत राहायचं आहे. तर आता एक छोटीशी जागा सगळ्यांच्या सहकार्याने आपण घेतलेली आहे. तिथे एक 20 गुंठ्याचं 20 गुंठे वेगळी ठेवलेली मी, त्याच्यामध्ये मी सिनियर सिटीजनसाठी काहीतरी वेगळं असं करायचं एक आहे माझं डोक्यामध्ये. तर माझं छोटंसं घर होईल. आणि पहिली सुरुवात अलकाताईंनी केली की मला तुमच्या शेजारीच बांधायचं आहे. म्हणजे हे जे आहे ही सुरुवात आहे. म्हणजे मी म्हटलं ना की वयोवृद्ध, माझंही 66 वय, म्हणजे मी काही लहान नाही आहे, परंतु ह्या सगळ्यांना घेऊन जेव्हा मी माझं ध्येय पूर्ण होईल, तेव्हा मी म्हणेन की खरंच काहीतरी आपण करू शकलो समाजासाठी. सगळे प्रश्न पैशाने सुटत नाहीत.
पैसा 200% लागतो, पण माणसं आधी लागतात. आणि जेव्हा आपण एकत्र राहतो ना, तेव्हा बघा तुम्हाला औषधाची गोळी पण नाही लागणार. आणि हे मी खात्रीशीर मी सांगू शकते, कारण मी रोज अशीच गोतावळ्यात असते. माझं घर कधीच रिकामं नसतं. बुकिंग नसेल तर माझी सगळी पोरं येऊन भेटतात, बसतात, मजा मस्ती करतो आम्ही. तरी ती बाकीची नाही आहेत कलाकार. असं सगळं आहे. तर अलकाताई आणि अलकाताईंचं दुसरी एक तर ठाण्याची भूमा म्हणून अय्यर आहे, ती पण माहेरवर्षी म्हणून मला भेटायला आली. आणि तिचं प्रेम तर एकदम जगावेगळं आहे. म्हणजे मला काय लागतं, माझ्या गरजा, माझ्या वैयक्तिक काही गरजा असतील किंवा काय, ते सगळं ती पुरवते. म्हणजे ड्रायफ्रूटपासून तिकडनं तिचं येतं मला. म्हणून म्हटलं माझा स्वतःचा एकही रुपयाचा खर्च नाही, मला सगळं ती पाठवते. कपडा असेल तसेल तर सगळं, म्हणजे काही मला बघायला लागत नाही. मला काजळ लागतं कधी, ते सुद्धा आता ती दुबईला गेली, तिथे ती लिपस्टिक गेली, ती आणखीन काही तिथे चप्पल चांगल्यातली तिथनं ती खरेदी करून पर्यंत स्वतः आणून पोचवायचं. इथे काही लागत असेल, बाबा इथे नॅपकिन, ही सगळी हे डेकोरेशन सगळं ती वर्षातनं 1-2 येऊन करून जाते. मुलांनी सगळा खर्च ती करते. अलकाताई म्हणजे मला विचारत पडले मी, अलकाताई काही मी सांगितले नाही अलकाताई, नारळपाणी येताना कधी पण हे तुम्हाला आणलं, हे तुम्हाला आणलं, हे तुम्हाला आणलं. म्हणजे मी असा विचार करते की कशी आपल्या आयुष्यात लोकं आलीत ना चांगली. आणि माझ्या आयुष्यात ना मी हक्काने सांगू शकते की चांगली माणसं खूप आली. त्याच्यामुळे ही माहेरवर्षी आनंदी राहते. एनर्जी देणारे हेच हात आहेत सगळे. मला काळजी टाकतच नाहीत ह्या. मी कशी काळजी करू, मी काळजी कशी करू सांगा, नाहीच. मी एखादा प्रश्न अगदी मला काही आर्थिकसुद्धा काही लागलं, एक सांगते मी, काही बिल भरायचं असेल किंवा मी मेसेज टाकला बुमायरला, दुसऱ्या सेकंदाला पैसे बँकेत येतात. अरे वा. अलकाताई घर पण सुरुवात नव्हती झाली, अलकाताई 25 मिनिटाला लगेच अलकाताई पैसे पाठवून मोकळ्या होतात. म्हणजे हे जे आहे ना, हे आपण खरंच, म्हणजे मी मला स्वतःला खरोखर भाग्यवान समजते की अशी सगळी स्वामींच्या रूपातच ही माणसं आहेत. परमेश्वर आपल्यामध्येच आहे. म्हणून मी म्हणते ना की कोणाचा आत्मा नका दुखू कधी, सगळं करा तुम्ही. आत्मा उलट आनंदी कसा आपल्याकडनं होईल हे बघूया आपण. बरोबर. आत्मा शांत करूया. आता आमच्याकडे एवढ्या माहेरवर्षीणी येतात, पण ह्या घरामध्ये जे अन्न शिजतं, तो प्रसाद किती लोक जेवून जातात विचारा. कोण इमानदार येईल, हे येईल, ते येईल. माझ्या सगळ्या सहकारिणी 10-15 माणसांचं तर एक्स्ट्रा जेवण जेवतं. एवढ्या सगळ्याजणी जेवून जावं, पण काही कमी पडत नाही. म्हणजे स्वामींचा प्रसादच इथे रोज होतो ना, त्या अन्नात काय कमी पडणार आहे. म्हणून आपण आत्मा शांत करतोच ना, आत्मा आनंदी करतो ना आपण. एवढंच करायचं. आणि जेवढंच होईल ना, वाईट चांगलं नाही वागता आलं ना तर वाईट नाही वागायचं. हे महत्वाचं. हे खरं महत्त्वाचं आहे. एवढं करूया. कशा पद्धतीत तुम्ही त्यांच्यासोबत आहात? भाताई मला भेटल्या त्या माझ्या आश्रमातच आल्या. मी सहवास आश्रमात राहते. तर तो माझा जो जसं म्हणतो ना ध्येय किंवा जे काय माझं प्रोजेक्ट म्हणा की काय म्हणा, तो वृद्धाश्रमाचाच होता पहिल्यापासून. रिटायरमेंट म्हणतो ना आपण, आफ्टर रिटायरमेंट काय करायचं. तर सिंगल असल्यामुळे मी ठरवलं की आपल्या वयाच्या लोकांबरोबर राहायचं. एवढंच एक की एकटं राहण्यापेक्षा आपल्याला किती पैसा, थोडाफार मी सांगते, फायनान्शियल प्रॉब्लेम जे सगळ्यांनी सांगितले ना की अर्थ जो होता तो मला नशिबाने नव्हता, म्हणजे कधीच नव्हता. इन द सेन्स कारण की माझी एक पब्लिक सेक्टर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये मी कामाला होते. आणि त्या म्हणजे खरोखर ते पण एक म्हणजे भाग्याचाच आहे. मी काय फार डिग्र्या घेतलेले किंवा हे नाही, ऑर्डिनरी ह्याच्यामध्ये आले आणि रिटायरमेंटला. आणि त्यांचे जे रिटायरमेंट बेनिफिट्स म्हणा, आफ्टर रिटायरमेंट तेच काळजी घेणार, मेडिकल कुठल्याही ह्याच्यामध्ये. तर मला स्वतःची ती काळजी नव्हती. पण सहकारी असावं, आपल्या लोकांचे, वयाचे लोकांना जे काही गरज असावी, मदत करता यावी, तेच एक माझ्या ह्याच्यात होतं. आणि आपल्या बरोबरीच्या लोकांना मी बघत होते. लोक म्हणजे वृद्धाश्रमात वेगवेगळ्या, म्हणजे कसं ना, जेव्हा आपल्याकडे हे नव्हतं, काय माहीत नव्हतं, पण द्यावंसं वाटायचं. तर कुठे फ्लड, टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलं, कुठे पूर आला तर मदत करा. तर जेवढी शक्य असेल तेवढा आपला चेक पाठवून द्यायचा. खारीचा वाटा इज द एक्झॅक्ट वर्ड. तर खारीचा वाटा जेवढा होईल तसं करायचं. मग हळूहळू म्हणतो ना तसं, त्यामुळे समाजाला आपण देणं लागतोच. आणि देणं होतं तेव्हाच येणं असतं. येणं आणि देणं दोन्ही तेव्हाच येतं. म्हणजे माझं ते एक वाक्यच आहे, यू स्पेंड, गॉड सेंड्स. हे माझं अगदी पहिल्यापासून आहे. खर्च करा तुम्ही, येईल. देव बघतोय ना, तुम्ही बघताय कशासाठी खर्च करताय, चांगल्यासाठी खर्च करताय. मी पाठवतो, काळजी करू नको. आहे जसं स्वामीचं तसं माझं पण एकदम दत्तगुरूवर भयंकर म्हणजे हे आहे की उभे आहेत त्रिदेव, त्रिमूर्ती आपल्या पाठीशी आहे.
खूप आहे. तर त्याच दृष्टीने आणि योगायोगाने आहे म्हणतो ना, सहवासमध्ये मी 12 वर्ष हे झाली. 3-1 वर्षापूर्वीच मला त्या भेटल्या. 8-9 वर्ष तर कोणीच नव्हतं. म्हणजे सगळे चांगले होते, वाईट असं नाही, पण जिवलग ज्यांच्याबद्दल वाटावं काहीतरी, असं मनापासून करावं काहीतरी वाटावं, अशा या भेटल्या. आणि आमची म्हणजे इन्स्टंट दोस्ती म्हणतो ना, तशीच झाली ती. जेव्हा पण येतात त्या म्हणजे जवळजवळ आठवड्यातून 2-3दा येतच राहिल्या तेव्हापासून. आणि मुख्य म्हणजे काय म्हणतो ना, आम्ही तिथे होतो आणि आमचा आश्रम अशा ठिकाणी आहे, नदीकिनारी आहे. नदीकिनारी असल्यामुळे दरवर्षी 26 जुलै 2019ला जो पूर आला, त्यानंतर दरवर्षी जुलै महिना आला की आमच्या घरात ह्याच्यात पाणी शिरतं. त्यावेळेला तर आमचा फुल ग्राउंड फ्लोअर एकदम सगळं निघून गेलं. म्हणजे फक्त अंगाच्यावरच्या कपड्याने शेण, हातात मोबाईल योगायोगाने मी हातात पकडला होता तो राहायला. बाकी लाईट नाही, पाणी नाही. 3 दिवस आम्ही, शुक्रवारचा दिवस, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारीपासून आम्ही जरा जे कोणी आम्ही होतो चांगले सगळे जेवणे, सगळे जे खाली होतो ते आम्ही वर आणले. वर त्यावेळेस कमी लोक होते अगदी, म्हणून खोल्या रिकाम्या होत्या. सगळ्यांना रात्री 11ची वेळ, सगळ्यांना वर पाठवलं. नो कॅज्युअल्टी, काही झालं नाही. त्यामुळे हे आणि त्या वर्षानंतर कुठे जायचं आता दरवेळेस. तर हे माहेरवाशिणी आम्ही बायका ज्या होतो ना, तर तो आला की आम्ही सगळे इकडे, सगळ्या आपल्या आपच माहेरवाशिणी होत्या ज्या वृद्ध महिला. आणि त्या ह्याने त्या इतक्या त्यांच्याकडे नाही येत असं नाही, त्यावेळेला पण ग्रुप असतो, असं नाही की नाही, पण या आम्ही येतोय, हां या ना, आहे ना या. आणि सोय करतात बरोबर सगळ्यांची, ते सोय करतात. 10 जणी, 9 जणी, 8 जणी दरवर्षी. मागच्या वर्षी आम्ही 3 वेळेला आलो पाठोपाठ. 2 जात नाही की परत येतं, चहा पिऊन जात नाही. सकाळी जा, तिकडे लाईट आले, चला चहा घ्यायला या. चहा पिऊन जात नाही की जेवणानंतर परत इकडे, असं पण झालेलं आहे. म्हणजे तो जो 24-25 जुलै जो आहे ना, यावर्षीचा 26 जुलैच्या म्हणजे 25 जुलैला पाणी शिरलं, असं झालं ते. तो जो म्हणजे तो म्हणतात ना प्रेम, जिव्हाळा, त्या प्रत्येक वृद्ध त्यांना आई भेटते त्यांच्याच, असं होतं ते. आणि ते सेवा करायला मिळाली ना, एक 93 वर्षाच्या आहेत, 80 वर्षाच्या, 82 वर्षाच्या, सगळ्या हे आहेत. कुठे जाणार ऐन वेळेस, कुठे जाणार, असं नाही की नाहीच आहे कुठे जाण्यासारखं, पण जाता येता जो वेळ लागतो तो कितीतरी. आणि कुठे मध्ये अडकण्यापेक्षा आम्ही इथे खूप सेफ वाटतं. आणि आम्हाला चेंज ऑफ जेवण, इतकं म्हणजे गरम गरम जेवण तिथे पण असतं. जेवणाचं नाही, पण जे आपुलकीने वाढलं जातं, किंवा काय म्हणतात ना, आस्था म्हणा, जिव्हाळा, प्रेम, जे काय माया, ती त्यांना पण इथे जाणवते सगळ्यांना. ती हे मेन आहे. आणि मग वाटलं की हां बाबा, आता या एवढं करतायत तर आपण पण, खारीचा वाटला जो तुम्ही म्हणता ना, तोच आहे माझा, जास्तच नाही आहे, पण त्यांच्याबरोबरच राहावं असं वाटतं. त्यांना सहवासमध्ये कमी, आणि आता 1 तारखेपासून मी इथे जास्त, इथे माहेरवाशिणीमध्ये जास्त राहते, असं झालं आहे ते. जशी जशी हे वाढते ना, सहवास वाढतो ना, तशी तशी जवळीक वाढते म्हणतो, तसं ते प्रेम वाढतंय माझं. आणि त्यात स्वतःची कमी काळजी घेतात, म्हणजे इतक्या व्यस्त असतात तितक्यात की त्यांना वेळच मिळत नाही. मी म्हटलं या जर हे झाल्या म्हणजे हे, तर थोडं ना काय म्हणतात ना, 3रा हात, 4था हात, तशा त्या अष्टभुजा पण म्हणता येईल या सगळ्या करून. 2 हात नाही आहेत त्यांचे, आम्ही 7-8 हात आहोत त्यांचे. आणि आम्हाला म्हणजे खात्री आहे की हे पुढे व्यवस्थित आतापर्यंत झालंय, त्याच्यापेक्षा दुप्पटीने 60 काय 100 माणसांचं पण आम्ही करू शकतो, ही खात्री आहे. आमंत्रण आहे की बदलापूरच्या माहेर येऊन ह्या माहेरपणाचा तुम्ही नक्की आस्वाद घ्या, की आई तुमच्यासाठी काय करते. खरंच बघा तुम्ही. खूप धन्यवाद. आणि मी तुमच्या सगळ्या महिलांची वाट बघते, सगळ्या लेकींची मनापासून वाट बघते. वयाच्या 66व्या वर्षी ना, काय तो उत्साह असतो जो तुम्ही आज पाहिला आहे. आणि म्हणूनच मला या व्हिडिओबद्दल काय बोलावं ना, हेच खरंच सुचत नाही आहे. आणि इतकं भन्नाट व्यक्तिमत्व आज सापडलेली आहेत ना, म्हणूनच हा व्हिडिओ स्पेशल आहे. मला असं वाटतं मी स्वतः खूप सकारात्मकता घेऊन आज मी घरी जाईन. आणि खरंच माहेरवाशिणीचा अनुभव मला अगदी तंतोतंत आला. मला काही आव्हान करू हेच समजत नाही, कारण इतकं भरभरून प्रभा मावशी बोलल्या आहेत ना, की मी इथे आल्यानंतरच ठरवलं की मी काय म्हणू, तर मी मावशी म्हणते, कारण मी माझ्या मावशीला मिस करते. तर मला माझी मावशी इथे मिळाली, म्हणजे इतकी आपुलकी ह्या थोड्याच वेळात मला जाणवली. मला असं वाटतं प्रत्येकीने हे माहेरपण अनुभवण्यासाठी एकदा तरी इथे नक्की येऊन जा. मला खात्री आहे तुम्ही एकदा आलात ना, तुम्हाला परत यावंसं वाटेल. हा अनुभव घेण्यासाठी नक्की या. बरं, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटद्वारे आपली मतं कळवा.
प्रभामावशीबद्दल ज्यांना ज्यांना जे जे काही वाटतंय ते प्लीज कमेंटद्वारे मला कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.